हॅलो. हा हॅलो केडी. हा बोलणार नाही. केडी ऐक ना, शनाया तिकडे आली आहे का? नाही रे. का? काय झालं? यार मोठा प्रॉब्लेम झाला यार. अरे काय झालं काय? डोंट वरी, शनाया काही एक्स्ट्रीम करणार नाही. मी ओळखतो ना तिला. आणि तिला कोण थारा देणार आहे तुझ्याशिवाय? अरे वो किधर नहीं जाएगी रे वो येईल ती परत. नक्की ना? अरे 100%. मी ओळखतो ना तिला. अरे पागल है वो, कहीं जाके बैठी होगी. हा, थोडा मूड बरा झाला की येईल ती परत. गुरु, एक काम होतं रे तुझ्याकडे छोटस. हा काय? एक 25,000ची हेल्प कर ना थोडी. हा? काही नाही रे, एका बिझनेस, मी त्या दिवशी बोलत होतो ना, बिझनेस आपला. 25,000 हवे होते थोडे, म्हणजे तेवढीच गरज होती. तर अरे तू काय बोलतोयस, तुला कळतंय का? नाही नाही, तुम्ही लुटा नुसते, मला लुटा, बाकी काही करू नका. इथे मी काय बोलतोय तुला पैशांची पडलीस? तर ते पैशांचं बघू आपण नंतर. तू आधी हे कर बरं. चल बाय. अच्छा, जेव्हा प्रॉब्लेम मध्ये होता तेव्हा केडी सांग, आता केडीलाच टांग. आता हा केडी आणि तुझी ती वेडी, दोघं मिळून तुझी काय वाट लावतात ते बघ. तू घरी जातेस का? हो. हा. आय ड्रॉप हर. चल चल. नको नको. आय मीन अगं एक कुठे चालली सोडायला? राधिका वहिनी येत आहेत. अरे ये, एवढा दुरून राधिका वहिनीला कशाला बोलवायचं? जानी तू जा पटकन जा. ए थांब बघ. अहो सर गुरु सरांनी ऑलरेडी राधिका वहिनींना फोन केलाय. त्या इथेच जवळपास कुठेतरी आहेत, त्या येत आहेत लगेच. अच्छा ओके. ओके देन आय एटलीस्ट टेक हर टू द डॉक्टर. हो 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 हो. नको नको. आय मीन नको अगं. आय एम ओके. हा हा. एक मिनिट. नक्की बरं वाटतं? हे ना मला माहित आहे, असं काय म्हणजे ऍसिडिटी असेल. हे घे, हे तिला दे, तिला बरं वाटेल. हे घे. हे काय आहे? काय ना, हे जरा ऍसिडिटी मुळे झालं असेल, मला कळतं सगळं. एक थोडस दे तिला. हा नाही नाही ओके. मला बरं आहे तसं, एवढं नाही झालंय काही. घे थोडस, दे ना जेनी. नको कशाला? अरे घे थोडस, मी सांगतो तुला. Seriously, you have होतं असं. नको, खरंच नको. पण अरे इमिजिएटली यू विल फील द डिफरन्स. नको जेनी, मला अहो मी ओके. प्लीज हॅव इट. हा काय होतं आता? खरंच मळमळतंय. पाणी 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 पाणी. एक मिनिट, तुला बरं वाटत नसेल डबल डोस दे तिला. नाही मला बरं वाटतंय. समिधा, अरे वहिनी. समिधा, काय झालं बाळा? नाही, मळमळतंय, बाकी काही नाही. हो, ओके. पण काय खाल्लं होतं का तू? अगं राधिका, आलीस का तू? बघ ना तिला, समिताला बरं नाही वाटत. प्लीज तिला जरा घेऊन जा ना लवकर. हा चल चल चल. एक मिनिट. हॅलो हॅलो. हा भक्ती मिस. हा राधिका ताई, तुम्ही फोन केला होता मला. हा नाही भक्ती मिस, ते प्रसाद द्यायचा होता. काल पूजा केली ना घरी सत्यनारायणाची. हो, तुम्हाला बोलवायचंच राहून गेलं. राधिका चल ना जरा लवकर, तिला बरं नाही वाटत आहे. हा नंतर बोल ना तू. पाणी पाणी पाणी. भक्ती मिस, मी करते तुम्हाला फोन नंतर. हा, ते समिधाला जरा बरं नाही ना, तिला घरी घेऊन जायचंय. अच्छा अच्छा. अहो मला वाटलं की तुम्हाला शनायाबद्दल सगळं कळलंय. शन्यात तिचं काय झालं? अहो कालपासून शनाया गायब आहे. कुठेतरी लोणावळ्याला जाते असं सांगून गेली. हा. आणि परत आली तेव्हा खूप चिडचिड केली आणि बॅग भरून निघूनच गेली. हो का? आज सकाळी श्रेयस पण आला होता विचारायला. श्रेयस? बरं. नाही, ती आईकडे गेली असेल मग. हा. अहो नाही ना, नाही गेली ती तिकडे. मी ना आता पोलीस कंप्लेंट करायला जाते. पोलीस कंप्लेंट? हो हो. भक्ती मिस, मी करते तुम्हाला फोन. हा बरं बरं ठीक आहे, जाते. अगं चल ना, घरी कर ना. चल, जाते. चल. हा शन्या गायब झाली माहिती ना तुला? तरी तू इथे आरामात? अहो कुठे आरामात? सगळी काय झालं? भांडण झालं होतं का तुमचं? नाही, मी नाही भांडलोय. ती भांडलीये माझ्याशी शुल्लक कारणावरनं. वाटलंच मला. शन्या काय समजूतदार नाहीये, तरी मी तुम्हाला सांगत होतो.
राधिका मी काय म्हणतो ते नंतर बोलत बसूया ना आपण. आता तू घाईनं हिला आधी ने ना घरी. हा तिला बरं नाही वाटत आहे. जा, 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 लवकर जा. आणि फोन करा पोहोचल्यावर. हो. सावकाश सावकाश. हिची काय बॅग बिग आहे का? दिली तिच्याकडे. अशी इरिस्पॉन्सिबल मुलगी आहे ना शनाया, तिला एवढंही कळत नाहीये ऑफिसची कामं आहे, सडनली अशी कशी गायब झाली. पानोळकर सर प्लीज तिला आता काढून टाका ऑफिसमध्ये. अरे मी काय म्हणतो आपण कशाला या विषयात पडतोय. शनायाचा विषय परत आपण नको काढूया. हा चला बरं कामाला लागा. चला चला. हा चला. थँक्स थँक्स. हा नाही पण मला या शनायाचं काही कळत नाही. अरे काल परवापर्यंत अगदी चांगलं बरं वागायला लागली होती आणि अचानक काय झालं तिला? जाऊ दे ना आपण सोडूया ना प्लीज. परत या विषयावर नको बोलायला. आपण कामाला लागूया. चला कमा चल. पण शनाया गायब होऊन कुठे जाऊ शकते यानी आयडिया? गुरु सर मला काय आयडिया असणार आहे. नो आयडिया. अरे ऐका ना तुम्ही काय परत त्याच विषयावर बोलताय. हा त्या दोघांचा वैयक्तिक विषय आहे. जाऊ दे ना सोडा ना तो विषय. आपण कशाला परत शनाया वगैरे विषय. मला नाही काही घेणं देणं त्याच्याशी. श्रेयस जरा बोलायचं. चला. सॉरी इट्स ओके. एक्स्ट्रीमली सॉरी जेनी. मला एकदम लक्षात नाही आलं. श्रेयस जरा मला बोलायचंय. चल प्लीज. सर आय एम टेलिंग यू. आणि भक्तीशी बोलताना तिला हे सांगू नकोस की शनाया पुण्याला पोहोचली. का? अरे बाबा तिने जर घरी फोन केला शनायाच्या तर तिला कळेल ना. त्यापेक्षा असं सांग की हॉटेलला वगैरे उतर. हा बेस्ट बेस्ट. हा श्रेयस बोल. हा भक्ती एक गुड न्यूज आहे. काय? शनाया सापडली आहे. कुठे सापडली? कुठे सापडली म्हणजे आत्ताच तिचा कॉन्टॅक्ट झाला ना माझ्याशी. तर ती कुठल्या तरी हॉटेलमध्ये थांबली आहे. कुठल्या हॉटेलमध्ये? कुठल्या ते नाही विचारलं मी. का नाही विचारलं? हा या मुलीला ना अजिबात जबाबदारीची जाणीव नाहीये. निदान तुला तरी सांगायला हवं होतं ना तिने. अगं तू काहीतरी काय बडबडत बसलीस. ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय आहे शनाया सापडली. त्यामुळे तू प्लीज आता पोलिसांकडे नको जाऊस. तुला काय माहित मी पोलिसात जाणार आहे ते? तू सकाळीच म्हणाली होतीस ना मला संध्याकाळपर्यंत वाट बघू नाही तर पोलिसांकडे जाऊन कंप्लेंट करू. तर महत्वाचं आहे की तू प्लीज पोलिसांकडे नको जाऊस. काय उगाच पोलिसांकडे गेलीस तर आमची बदनामी होईल. आणि त्यात आता आमचं लग्नही ठरणार आहे. हे बघ श्रेयस, तू ना उगाच हिच्याशी लग्नाचा विचार करतोय. या असल्या मुलींचा काय भरोसा सांग मला. नाही ते बरोबर आहे तुझं. पण अगं आपलीच आहे की नाही शनाया. म्हणजे थोडीशी चिडचिड करते पण स्वभावाने वाईट नाही अगं ती मुलगी. तिला हे बघ ते महत्वाचं नाहीये. तू नको जाऊस पोलिसांकडे. ठीक आहे? ठीक आहे. ओके बाय. सर भक्ती कन्व्हिन्स झाली. ती नाही जाणार पोलिसांकडे. नक्की ना. नक्की. थँक गॉड. थँक गॉड. मला थँक्यू म्हणा. गॉडने काय केलंय? अच्छा तुला थँक्स म्हणू आता मी. नाही नका म्हणू थँक्यू. ठीक आहे. शनाया सापडली पाहिजे यार. हो आता ती फोन ट्राय करतो परत. रिंग जाते. रिंग 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 जाते. ओहो नको 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 मी सांगतो तुला फोन घेऊ नको. सुन ना मेरी बात आली. अरे 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 हे बघ बघ तुला लेसन शिकवायचं ना मग फोनवर कशाला डायरेक्ट शिकव ना. माझ्याकडे खतरनाक प्लॅन आहे. काय प्लॅन आहे? सांगतो तुला. आधी फोन घेऊ नकोस. कट झाला फोन आता. व्हेरी गुड. अभी प्लान सुन. फाईन फाईन तू ना